आजकाल बऱ्याच लोकांच्याकडून मला पॅनिक अटॅक आला किंवा मी पॅनिक झाले असं ऐकायला मिळतं. तर मुळात हे पॅनिक अटॅक्स किंवा हे पॅनिक होणं म्हणजे काय आहे किंवा मुळातच पॅनिक अटॅक्स का येतात? तर आपला मेंदू जो असतो तो डेंजर सेन्स करण्यासाठी त्याप्रमाणेच बनलेला आहे, की जर का मला वाटलं की समोर काहीतरी डेंजर आहे, फिजिकल डेंजर, तर मेंदू सिग्नल देतो बॉडीला आणि तुमचे हार्टबीट्स वाढतात त्या ह्याच्यात किंवा तुमचं रक्तप्रवाह हातापायांकडं, की फ्लाईट आणि फाईट मोड ॲक्टिवेट झालेला असतो. कारण की तुम्हाला आता त्या डेंजरमधनं बाहेर यायचं, त्या ह्याला फेस करायचं आहे. आयदर तुम्हाला फाईट करायचं आहे, त्याच्याशी लढायचं आहे किंवा तिथून पळ काढायचं आहे. आणि मग अशा परिस्थितीत तुमचा ब्लड फ्लो वाढणं, तुमचे हार्टबीट्स वाढणं, फोकस तुमचा वाढणं, या सगळ्या गोष्टी एकदम सुरू होतात. आणि बिकॉज बॉडी वॉन्ट्स टू गेट रेडी टू फाईट ऑर फ्लाईट. आता प्रेझेंट लाईफमध्ये किंवा मॉडर्न लाईफमध्ये असं कुठलंही फिजिकल डेंजर नसतं. कोणी तुमच्या पाठी कुठलाही वाघ सिंह लागलेला नाही आहे, पण तरीही हा फ्लाईट आणि फाईट मोड ॲक्टिवेट होतो. तरीही तुम्हाला पॅनिक अटॅक येतो. सगळे सिम्पटम्स पॅनिक अटॅकचे तुम्हाला येतात. याचं कारण आजकाल या जगामध्ये जो मोठा शत्रू किंवा जे मोठं डेंजर आहे ते तुमचं माइंड आहे. जगभराचा स्ट्रेस तुमच्या डोक्यावरती आहे आजकाल. आपण फेल झालो तर काय, मला हे नाही मिळालं तर काय, लोक माझ्याबद्दल काही बोलत असतील, काही अजून होत असेल तर काय, अशा अनेक गोष्टी सतत तुमच्या डोक्यात चालू असतात. आणि तुमचा मेंदू या गोष्टी तुमच्यासाठी डेंजर म्हणून सेन्स करतो. आणि या सगळ्या गोष्टी या तुमच्या मेंदूमध्ये तुमच्या डोक्याच्या आत चाललेल्या असल्यामुळे त्या अजून जास्त स्कॅरी असतात. बिकॉज दे आर नॉट इन फ्रंट ऑफ यू. तुमच्यासमोर तुमचं डेंजर जे काही आहे ते कुठल्याच रूपात नाही आहे, ते तुमच्या डोक्याच्या आत आहे. आणि त्यामुळे त्याला फाईट करताना मेंदूला अजून जास्त त्रास सहन करावा लागतो, अजून जास्त विचार करावा लागतो की त्याच्यातून कसं बाहेर यायचं. आणि मग तुमचे सगळे सेन्सेस ॲक्टिवेट होतात. आणखीन मग ते पॅनिक अटॅक म्हणून समोर येतात. आजकाल फ्लाईट आणि फाईट मोडपेक्षाही अजून एक मोड आहे, तो म्हणजे फ्रीज होणं. म्हणजे लढायचं आहे का पळायचं आहे हे हा विचारच करू शकत नाही माणूस. स्तब्ध होऊन जातो, फ्रीज होऊन जातो. आणि हे अजून जास्त स्कॅरी आहे. पॅनिक अटॅक्स आर रिअल. जर का तुम्हाला अशा प्रकारचे कुठलंही पॅनिक अटॅकचे सिम्पटम्स असतील तर न घाबरता आधी थोडासा विचार करा. स्वतःला सांगा द डेंजर इज नॉट रिअल, इट्स इन माय हेड. त्याच्यानंतर थोडंसं डीप ब्रीदिंग आणि थोडंसं कॉन्शियस एफर्ट घेऊन स्वतःला अवेअर करणं की देर इज नो रिअल डेंजर अँड आय एम रिअली सेफ वेर एवर आय एम, हे सांगणं खूप गरजेचं आहे स्वतः कॉन्शियसली. त्याच्याचबरोबर नरिशमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हायड्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. लो ब्लड शुगर किंवा लो ब्लड प्रेशर और डिहायड्रेटेड बॉडी कॅन ॲग्रवेट द सिम्पटम्स. जर का तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर 100% हेजिटेट न करता कोणाशी तरी बोलल्यामुळे यातले बरेचसे गोष्टी सॉल्व्ह होतात, सिम्पटम्स क्लिअर होतात, आणखीन यू फील मोर सेफ. एक खूप छान वाक्य मी ऐकलं होतं, आपल्या बॉडीचं काम आहे हालचाल करणं आणि डोक्याचं काम आहे शांत राहणं. जेव्हा आपण बॉडीची हालचाल, शरीराची हालचाल कमी केली, एका जागी बसून राहायला लागलो, कामासाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीमुळे असेल, आणखीन त्यांचा रोल रिव्हर्स झाला, त्यामुळे बॉडीला कळेना की काय करावं आणि डोक्याला कळेना की आता मी काय करू. आणि त्यामुळे डोक्याने जेव्हा बॉडीचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्याला हे सगळे मेंटल हेल्थ इश्यूज सुरू झाले. सो मूव्ह मोर, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, चांगला व्यायाम करा, वर्कआउट करा, एक्सरसाइज करा आणि चांगलं खाणं पिणं करा. आणखी स्वतःची काळजी घ्या, म्हणजे हे माइंडसुद्धा तुमच्या ताब्यात राहील.